नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नायट्रोजन हे म्हणजेच नत्र हे जे मूलद्रव्य आहे, हे जे अन्नद्रव्य आहे, हे आपल्याला आपल्या जे पिकांवरती आहे हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये कशा प्रकारे इफेक्ट करते आणि त्यामुळे आपल्या पिकांवरती काय काय फरक पडू शकते. तर मंडळी, अशाच नवीन नवीन व्हिडिओला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करणे विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पाठवणे मुळीच विसरू नका. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. मंडळी, नत्र हे मूलद्रव्य सगळ्यात आवश्यक असं मूलद्रव्य आहे. जसे 3 आपले अन्नद्रव्याचा प्रकार आहेत, नत्र, स्फुरद आणि पलाश. सगळ्यात आवश्यक असणाऱ्यांपैकी हे 3 अन्नद्रव्य आहेत. आता याच्यामध्ये ज्या वेळेस झाडांमध्ये झाडामध्ये पिवळेपणा येते, हे मुख्यतः नत्राच्या कमतरतेमुळे येऊ शकते. मग नत्राच्या कमतरतेमुळे कशा प्रकारे येते हे शेतकऱ्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे. मंडळी, तुम्ही जे पण झाड आपलं पिकं बघत असता, हे सगळे पिवळे म्हणतो हिरव्या कलरमध्ये दिसते. आता हिरव्या कलरमध्ये पानं असण्याचं एक मेन कारण आहे त्याच्यामध्ये असलेलं क्लोरोफिल नावाचं एक घटक. आता क्लोरोफिल घटक काय करतो, तर झाडांमध्ये फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत असते. आणि ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया ज्यावेळेस घडते त्याच वेळेस झाड म्हणजेच पीक आपलं अन्नद्रव्य तयार करत असते. आणि हे मूलतः कोणाच्या याच्यामधून करते, तर क्लोरोफिलमुळे करते. आणि हे क्लोरोफिल बनते नायट्रोजन या घटकामुळे म्हणजेच नत्रामुळे. जर आपल्या पिकामध्ये नत्रच जर नसेल तर हे जे घटक आहे क्लोरोफिल, ह्याची ज्या प्रमाणात त्याचं बनायला पाहिजे ते बनत नाही आणि त्यामुळे काय होते, आपल्या झाडामध्ये पिवळेपणा येण्यास सुरुवात होते. ही झाली एक गोष्ट. आणखीन मेन गोष्ट जी आहे ती आहे की आपलं झाड जे आहे, झाडाची वाढ खुंटणे असो किंवा झाडामध्ये नवती फुटणे, आपण पालवी फुटणे म्हणतो ते असो, किंवा आणखीनही वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या घटना आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसत असते. जशी हाईट एकदम कमी झालेली आहे झाडाची, नवतीच फुटत नाही आहे. मग याच्यामागं काय कारण आहे, तर याच्यामागे एक मेन कारण असं आहे, ते जाणून घेण्याच्या आपल्याला आणखीन एक जाणून घेणं आवश्यक आहे. झाडामध्ये 5 प्रकारचे हार्मोन असतात, म्हणजे 5 प्रकारचे घटक असतात. आता हे 5 प्रकारचे घटक कोणते आहेत, ऑक्झिन आहे, सायटोकायनिन आहे, जिबरलिन आहे, इथिलिन आहे, ॲब्सिसिक ॲसिड आहे. हे 5 मुख्य जे घटक आहेत हे झाडांमध्ये वाढ होणे, फळं पिकणे या प्रकारच्या घटनेला कारणीभूत असतात. मग याच्याच मधले 3 घटक जे आहे हे झाडाच्या वाढीसाठी कारणीभूत असतात आणि 2 घटक जे आहे झाडाचे ग्रोथ रिटार्डंट म्हणून काम करत असतात. तर यामधले 3 घटक आहेत, ऑक्झिन, सायटोकायनिन आणि आपलं जिबरलिन. हे घटकामध्ये बनण्यासाठी नायट्रोजनची खूप आवश्यकता असते. मग या घटकाला नायट्रोजनची ज्यावेळेस आवश्यकता असते आणि त्यावेळेस जर आपल्याला नायट्रोजन आपल्या पिकाला मिळालं नाही तर त्यामुळे काय होते, आपल्या झाडाची वाढ कमी होते. आपल्या झाडांमध्ये जे पेशी असतात, पेशीचं काय होते, एकापासून 2 पेशी बनतात. ते बनण्याच्या क्रियेमध्ये या हार्मोनचा खूप मोठा आपल्याला घटक असतो, म्हणजे एक रोल असतो. हा रोल त्यांचा खुंटतो. यामुळे काय होते, नत्राची आपल्या पिकांमध्ये आवश्यक तेवढी प्रमाण असणे आवश्यक असते. मग आता नत्र आपण वेगवेगळ्या स्वरूपात देत असतो. आपण हे जैविक स्वरूपात सुद्धा देऊ शकतो. मग जैविक स्वरूपात कंपोस्ट झालं, गांडूळ खत झालं, हिरवळीचे खतं झाले, याच्याद्वारे सुद्धा देऊ शकतो. आणि दुसरे घटक कोणते आहे, रासायनिक घटक आहेत. NPKच्या फॉर्मॅटमध्ये असो, युरिया सगळ्यात मोठा घटक जे शेतकरी वापरतात याच्या फॉर्मॅटमध्ये असो, किंवा इतरही घटक आहेत, 19-19-19 आहे, 10-26-26 आहे, या प्रकारच्या खतांमधून सुद्धा आपल्या शेतामध्ये आपण नायट्रोजनची कमतरता आपण पूर्ण करू शकतो. तर मंडळी, हे होतं नायट्रोजनबद्दल माहिती. अशाच प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ लागत असेल तर आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करणे विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.